एमपीडीएमधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। जिल्हाभरामध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या 80 जणांना बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये बोलवून त्यांच्या हातून काहीही घडल्यास हद्दपारी तसेच मकोका या संदर्भातली नुकसान कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। तुमच्यावरती आता काय ॲक्शन होऊ शकते? समजा 2 गुन्हे असतील तर काय कारवाई होऊ शकते? हद्दपारीची कारवाई होऊ शकते, त्यानंतर तडीपारीची कारवाई होऊ शकते, त्यानंतर एमपीडी आहे, जिल्ह्यातील 80 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना SP ऑफिसला बोलवलेलं आहे। यांच्यावरती सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय तसेच प्रॉपर्टी ऑफेन्सेस आणि बॉडी ऑफेन्सेस देखील दाखल आहेत। यांना आपण अशा पद्धतीने समज दिली की तुमची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा तुमचे जे गुन्हे आहेत त्याच्यानुसार तुमच्यावरती गंभीर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल। यामध्ये हद्दपारी सारख्या कारवाया असतील, MPD असेल, मकोका सारख्या गंभीर कारवाया असतील, या तुमच्या विरोधात केल्या जाणार आहेत।